नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पाठामध्ये आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, अभिकेंद्री बलाचे परिणाम, भरती ओहोटी स्थिती, पृथ्वीचे गुरुत्वीय बल या घटकांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपण पृथ्वीचं गुरुत्व, त्वरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. इथं स्लाईडमध्ये दिसते पहा. तर पृथ्वी काय करते, तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. जे कोणत्याही वस्तू असो तिच्याजवळ, त्या सर्व वस्तूंवर पृथ्वी काय करते, गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. आणि न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होतं. इथं दाखवलेलं आहे पहा. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूचे त्वरण होते. हाच नियम पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाला पण लागू होतो आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूचे त्वरण होते आणि यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात व ते जी या अक्षराने संबोधले जाते. आता त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिज लंब दिशेत असते. आता त्या पुढचा घटक आहे पहा की इथं स्लाईडमध्ये आपल्याला दिसते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व त्वरणाचे मूल्य. तर न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल F व त्या वस्तूचे त्वरण g खाली दाखवल्याप्रमाणे काढता येते. तर इथं पृथ्वीच्या केंद्रापासून समजा अशी गोल पृथ्वी आहे, तिचं एक केंद्र आहे आणि त्या केंद्रापासून r अंतरावर असलेली एक वस्तू आहे आणि त्या वस्तूचं वस्तुमान m आहे आणि त्या वस्तूवर गुरुत्वीय बल F व त्या वस्तूचे त्वरण g याप्रमाणे काढता येते. पहा इथं F बरोबर g कॅपिटल M गुणिले स्मॉल m भागिले r वर्ग. या ठिकाणी m म्हणजे वस्तूचं वस्तुमान आहे. त्यानंतर हा g म्हणजे विश्वस्थिरांक किंवा गुरुत्व स्थिरांक म्हणतो तो आहे आणि हा m या ठिकाणी हे पृथ्वीचं वस्तुमान आहे. आता आपल्याला माहिती आहे F बरोबर mg. F म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्व त्वरण. आता F बरोबर mg आणि F बरोबर gmm भागिले r वर्ग म्हणून इथं mg बरोबर gmm भागिले r वर्ग म्हणून g बरोबर gm भागिले r वर्ग. आता इथं बघा, वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर r बरोबर r. r काय आहे तर त्या वस्तूचं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर आहे आणि वस्तू जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल तर r बरोबर r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या. म्हणून पृष्ठभागावरील gचे मूल्य खालीलप्रमाणे असेल. इथं दाखवलेले पहा g बरोबर gm भागिले r वर्ग आणि या ठिकाणी त्या किमती काढलेल्या आहेत. किमती टाकून g ची किंमत इथं काढलेली आहे पहा.
9.77 मीटर पर सेकंद वर्ग. आता हे जे त्वरण आहे, हे त्वरण केवळ पृथ्वीचं वस्तुमान यम व तिची त्रिज्या आर यावरती अवलंबून असते. म्हणजे त्वरण कशावर अवलंबून असतं? तर पृथ्वीचं वस्तुमान आणि तिची त्रिज्या यावर त्वरण अवलंबून असतं. आणि म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसतं. म्हणजे जीचं जे मूल्य आहे किंवा जीची जी किंमत आहे, हे कशावर अवलंबून असतं? तर पृथ्वीचं वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या. बाकी कुठल्याही गोष्टीवरती ते अवलंबून नसतं. आता इथं पहा, पुढच्या स्लाईडमध्ये इथं दाखवलेलं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व त्वरणातील बदल. आता ही पृथ्वी आहे, इथं दाखवतोय मी, पहा. आता या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती म्हणजे इथं कर्सर ठेवला, इथं 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 किंवा कुठंही, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही गुरुत्व त्वरण आहे, त्या गुरुत्व त्वरणात कशा प्रकारे बदल होतो हे आता आपल्याला या स्लाईडमध्ये पाहायचं आहे. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचं मूल्य समान असेल काय? आता पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे सगळा हा कडेने मी कर्सरने दाखवतोय, हा काय आहे? पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. तर या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचं मूल्य समान असेल काय? तर याचं उत्तर नाही असं आहे. याचं कारण असं आहे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही. म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील इथं एक बिंदू असेल, इथं बिंदू असेल, इथं बिंदू असेल, इथं बिंदू असेल, इथं बिंदू, इथं म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे पृथ्वीच्या केंद्रापासून, समजा इथं हा पृथ्वीचा केंद्र आहे, बघा कर्सरच्या साहाय्याने मी दाखवतोय, हा जो आहे हा आहे पृथ्वीचा केंद्रबिंदू. आणि या पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून पृथ्वीच्या वेगवेगळ्या स्थानावर असलेले जे काही बिंदू आहे, त्या बिंदूंच्या अंतरामध्ये स्थानानुसार बदल होतो. कारण पृथ्वी पूर्णपणे गोल नाही, त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूंच्या स्थानानुसार बदलत असते. म्हणजे इथं असणारा बिंदू त्याचं केंद्रापासूनचं अंतर वेगळं, इथं असणारा बिंदू त्याचं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर वेगळं, इथं असणारा बिंदू त्याचं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर, इथं असणारा बिंदू त्याचं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर, इथं असणारा बिंदू त्याचं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर, या अंतरामध्ये स्थानानुसार बदल होत असतो. आता पृथ्वी काय आहे? स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरते, आपल्याला माहीत आहे. आणि त्यामुळं तिचा जो आकार आहे तो ध्रुवांजवळ थोडा चपटा आहे व विषुववृत्तावर थोडा फुगीर आहे. आता इथं ध्रुव, इथं उत्तर ध्रुव असेल, इथं दक्षिण ध्रुव असेल. तर या ठिकाणी पृथ्वी ध्रुवाजवळ फिरत असल्यामुळं या ठिकाणी ती थोडीशी कशी आहे? चपटी आहे. म्हणजे ध्रुवांजवळ पृथ्वीचा आकार कसा आहे? चपटा आहे. तर विषुववृत्त इथं असणार आहे, विषुववृत्ताजवळ पृथ्वीचा आकार थोडा फुगीर आहे. याचा परिणाम म्हणून काय होतं? तर पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. याचा परिणाम म्हणजे पृथ्वीचा आकार असा असल्यामुळं लंबगोल आकार, पृथ्वी ध्रुवाजवळ थोडी कशी आहे? फुगीर आहे. आणि विषुववृत्ताजवळ पृथ्वी फुगीर आहे आणि ध्रुवांजवळ ती कशी आहे? थोडी चपटी आहे. आणि या कारणांमुळं
तिची जी काही त्रिज्या आहे ती ध्रुवाजवळ कमी भरते आणि विषुववृत्ताजवळ जास्त भरते. म्हणून जीचे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंद वर्ग आहे. आणि याचा परिणाम म्हणून जीचे जे काही मूल्य आहे ते ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंद वर्ग आहे. इथं ध्रुवावरती जीचं मूल्य म्हणजे गुरुत्वत्वरणाचं मूल्य सर्वात जास्त असतं इथं आणि इथं. तर सर्वात कमी गुरुत्वत्वरणाचं मूल्य कुठं असतं तर विषुववृत्तावरती असतं, कारण त्या ठिकाणी त्रिज्या जास्त असते. म्हणजे या ध्रुवाकडून इथून मी कर्सर ठेवलं आहे पहा, या कर्सरकडून इथून इकडं आपण जसं विषुववृत्ताकडे जाऊ ध्रुवांपासून तसं तिची जी काही त्रिज्या आहे ती त्रिज्या वाढत जाते आणि वाढत गेल्यामुळं विषुववृत्तावर जीचं मूल्य सर्वात कमी आहे म्हणजे 9.78 मीटर पर सेकंद वर्ग आहे. विषुववृत्तावरती जीचं मूल्य सर्वात कमी आणि ध्रुवावरती जीचं मूल्य सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंद वर्ग इतकं आहे. त्यानंतर उंचीनुसार पुढच्या स्लाईडमध्ये आपण गेलेलो आहे. या ठिकाणी पाहतोय उंचीनुसार गुरुत्वत्वरणात होणारा बदल. आता उंचीनुसार गुरुत्वत्वरणात काय बदल होतो तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूंचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जात असताना समजा ही पृथ्वी आहे आणि हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे इथं, म्हणजे इकडं वरती जात असताना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जात असताना त्या बिंदूचं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर वाढत जातं आणि त्यामुळं जीचं मूल्य कमी होत जातं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जीमध्ये होणारा बदल अल्प असतो. लक्षात ठेवा. तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत जर कमी असेल, समजा इथं पृथ्वीचं केंद्र आहे आणि इथं तिचं हे टोक आहे, बरोबर, ही झाली पृथ्वीची त्रिज्या आणि एखादी वस्तू जर इथं असेल, कर्सरच्या सहाय्याने मी दाखवतो इथं, तर पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत वस्तूची तिच्या पृष्ठभागापासूनची असणारी उंची खूप कमी आहे आणि त्या उंचीमुळं जीमध्ये होणारा जो काही बदल आहे म्हणजे गुरुत्वत्वरणात होणारा जो काही बदल आहे तो अत्यल्प असतो. उदाहरणार्थ पहा, पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. हा पृथ्वीचा केंद्र आणि इथं हे तिच्या त्या परिघावरचं टोक म्हणूया आपण. हे झाली पृथ्वीची त्रिज्या. पृथ्वीची त्रिज्या किती आहे तर 6400 किलोमीटर आहे. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरती समजा इथं एक विमान जात आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीटर अंतरावरून 10 किलोमीटर अंतरावरून किंवा उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर किती होईल तर 6410 किलोमीटरपर्यंत वाढेल. कारण त्रिज्या आहे 6400 किलोमीटर. विमान किती किलोमीटर उंचीवरून उडत आहे तर 10 किलोमीटर. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून विमानाची जी काय उंची आहे ती झाली 6410 किलोमीटर आणि यामुळं हे अतिशय कमी आहे. म्हणजे पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून असणारी वस्तूची ही जी काय उंची आहे ही अतिशय कमी असल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे होणारा जीमधील बदल विचारात घ्यावा लागतो.
आणि काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारे बदल या इथं खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत पहा. आता जीमध्ये कसा बदल होतो पहा. इथं आहे स्थान, पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची किलोमीटर आणि आहे गुरुत्वत्वरणाचं मूल्य. आता पृथ्वीचा पृष्ठभाग तिथं म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरच वस्तू आहे म्हणजे त्या ठिकाणी उंची 0 येणार, त्या ठिकाणी 9.81 एवढं त्वरण आहे, जीचं मूल्य आहे. माउंट एव्हरेस्टची उंची 8.8 किलोमीटर असल्यामुळे त्या ठिकाणी असणारं गुरुत्वत्वरणाचं जे मूल्य आहे ते काय होणार आहे, जरा कमी होणार आहे, ते असतं 9.8. मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची 36.6 किलोमीटर म्हणजे आणखीन उंचावरती गेलेलं आहे. जसं उंचावर जाल तसं हे गुरुत्वत्वरणाचं मूल्य कमी होत जाणार आहे आणि त्या ठिकाणी 9.77 मीटर पर सेकंद एवढं गुरुत्वत्वरणाचं मूल्य असणार आहे. त्यानंतर अंतराळयानाची कक्षा. आता आपल्यापासून अंतराळयान खूप उंचीवरती असतं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 400 किलोमीटर उंचीवरती ते असतं आणि त्या ठिकाणी त्याच्यावर असणारे जे काही गुरुत्वत्वरण असणार आहे ते 8.7 मीटर पर सेकंद वर्ग एवढं असणार आहे. दळणवळण उपग्रहाची कक्षा 35,700 किलोमीटर आणि त्या ठिकाणी अतिशय कमी म्हणजे 0.225 मीटर पर सेकंद वर्ग एवढं गुरुत्वत्वरणाचं मूल्य असणार आहे. आता त्यानंतर शेवटचा घटक, खोलीनुसार गुरुत्वत्वरणात होणारा बदल. तसा उंचीनुसार उंच जसं जाल तुम्ही तसं गुरुत्वत्वरणाचं मूल्य कमी होत जातं. त्याचप्रमाणे आता इथं पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचं मूल्य बदलत राहतं. आता हे आहे पृथ्वी. या पृथ्वीच्या पृष्ठभागावर समजा एखादा असेल आणि त्याने पृथ्वीच्या आतमध्ये म्हणजे भूगर्भात जायचं ठरवलं तर तो जसा आतमध्ये जात जाईल तसा जे आरचे मूल्य आहे ते कमी होत जातं. आर म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वीची जी काही त्रिज्या आहे ती कमी होत जाणार. इथं सर्वात जास्त जसं तुम्ही पृथ्वीच्या केंद्राकडे जाणार तसं आरचं मूल्य कमी होत जाणार आणि आरचं मूल्य कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी जीचं मूल्य अधिक व्हायला हवे, परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राजवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजे तुम्ही जसं केंद्राकडे जाल तसं पृथ्वीचा जो काय गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा भाग आहे तो देखील काय होतो, कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळे यमचं मूल्य बदलतं आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचं मूल्य कमी होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुत्वत्वरण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर गुरुत्वत्वरणाचं मूल्य अभ्यासलेलं आहे आणि गुरुत्वत्वरणात म्हणजे पृष्ठभागावर कसं असतं, उंचावर कसं असतं आणि खोलीवर कसं असतं म्हणजे त्याच्यामध्ये कसा बदल होत जातो या घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही घरी या सर्वांच्या सविस्तर वहीमध्ये नोट करून चांगल्या प्रकारे अभ्यास करा.